एक अपंग असलेली स्त्री 10व्या शतकात काश्मीरच्या सिंहासनावर बसली आणि तब्बल 54 वर्ष तिने राज्य केलं। हे तुम्हाला माहिती आहे का? तिचं नाव आहे राणी दिग्धा। लोहारा राज्याचे जे राजे होते त्यांचं नाव होतं सिंहराज आणि श्रीलेखा। या दोघांच्या पोटी दिग्धाचा जन्म झाला 924 साली। जन्मतःच दिग्धाचा एक पाय अधू होता, त्या पायाने कायम लंगडायची। आणि ह्या गोष्टीचा तिच्या आयुष्यावर कुठेही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही। गोष्ट बघा, आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा सुटकेस उचलायची ती 15-20 किलोची की आपली ततपप होते। ही मुलगी जी 1.5 पायावर उभी आहे ती 15-20 किलोची तलवार लढण्यासाठी वापरते। ती पेलते, चालवते, ती तलवार हातात घेऊन घोड्यावर बसते। आता पळत्या घोड्यावर बसून तलवार चालवणं, धनुष्य चालवणं, पडल्यावर लगेच स्वतःला सावरणं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्याकरता फार कठीण होत्या। पण तरीही या सगळ्या गोष्टी तिने साधल्या। त्याशिवाय थोडी ती एवढी महान योद्धा होऊ शकली हो। तिला युद्धशास्त्र, धनुर्विद्या, बाणांचे प्रकार, नियुद्ध, शिवाय योगशास्त्र, राजनीती अशा सगळ्या गोष्टींमध्ये ती तरबेज होती। मला सांगा, युद्ध हे फक्त शारीरिक क्षमतेवर जिंकली जातात का? तर नाही। बरोबर निर्णय घेण्याची क्षमता लागते, चपळपणा लागतो, बुद्धिमत्ता लागते, राजनीती लागते, योजना लागते। या सगळ्यात ती निपुण होती। तिचं लग्नाचं वय झालं आणि 950 मध्ये काश्मीरच्या राजा क्षेमगुप्तशी तिचं लग्न झालं। आता क्षेमगुप्त हा फार शूरवीर आणि पराक्रमी राजा होता हो, पण वाईट संगतीमुळे तो अगदी वाया गेला होता। त्याला शस्त्र चालवता यायचे, भालाफेक त्याला यायचं, पण आता हे सगळं तो फक्त शिकारी करता वापरत होता। आणि हे सगळं दिग्धाला पटत नव्हतं आणि तिने ही परिस्थिती बदलवायचा निर्णय घेतला। तिने क्षेमगुप्ताचं प्रेम आणि विश्वास मिळवला आणि हळूहळू त्याला योग्य मार्गावर आणलं। क्षेमगुप्त काहीच दिवसात एक प्रभावी राजा म्हणून जनतेसमोर आला आणि दिग्धाच्या या कामगिरीमुळे राजा क्षेमगुप्तला काश्मीरची प्रजा दिग्धाक्षेम म्हणून ओळखू लागली। पण राजाला या गोष्टीचा अभिमान होता बरं, वाईट बीट बिलकुल नाही वाटलं। राजाला यात कुठेच कमीपणा वाटला नाही, कारण त्याचं तिच्यावर नितांत प्रेम होतं। तिचा अधूपणाही त्यांच्या प्रेमाच्या कधी आड आला नाही। त्या दोघांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी अभिमन्यू असं ठेवलं। पण दुर्दैवाने काहीच वर्षात राजा क्षेमगुप्तला एक आजार झाला आणि त्या आजारात त्यांचा मृत्यू झाला। आता राणी दिग्धाने सती जायचं ठरवलं, पण त्यांचे एक निष्ठावान अमात्य होते ज्यांचं नाव होतं नरवाहन। त्यांनी राणी दिग्धाला काश्मीर प्रति तिचं असलेलं कर्तव्य याची जाणीव करून दिली आणि राणी दिग्धा मागे फिरली। तिने अभिमन्यूला गादीवर बसवून राज्यकारभार हातात घेतला। पण तिच्याकरता राज्य करणं मुळीच सोपं नव्हतं, कारण घरातलेच लोक तिच्या विरुद्ध कट कारस्थान करत होते। सगळ्या परिस्थितीत तिला कठोरपणे वागावं लागलं। राजकुमार अभिमन्यूचं शत्रूंपासून रक्षण करणं गरजेचं होतं। शिवाय तिची अशी मान्यता होती की राज्याच्या सीमा या केवळ सशक्त सैन्याच्या जोरावरतीच सुरक्षित राहू शकतात आणि म्हणून तिने तिच्या सैन्यामध्ये तरुण आणि सशक्त लोकांना भरती करणं सुरू केलं। तेव्हाच्या काळात गोरिला वॉरफेअर सारख्या नवीन टेक्निक्स त्यांना शिकवल्या आणि तिचं सैन्य तिने खूप सशक्त आणि सुदृढ। आता अभिमन्यूचं लग्नाचं वय झालं, मग त्याचं लग्न झालं, त्याला 3 मुलंही झालीत। पण दुर्दैवाने अभिमन्यूचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या 3ही मुलांचा देखील मृत्यू झाला। घराण्यात झालेल्या या सगळ्या मृत्यूंकरता राणी दिग्धाला लोकांनी दोषी ठरवायला सुरू केलं। तिला क्रूर म्हटलं, जादूटोणा करणारी चेटकीण म्हटलं, तिला हिणवलं, तिचा निषेधही केला। पण या सगळ्या लोकांना मारण्यामागे तिचा वैयक्तिक असा काहीच हेतू नव्हता, हे स्पष्ट आहे। या सगळ्या गोष्टींनी त्रासलेली, व्यतीत झालेली राणी ती न थकता काश्मीरच्या भविष्यासाठी पुन्हा ठामपणे उभी राहिली आणि काश्मीरची ती राणी झाली। त्या काळातील श्री दिग्धा कोरलेली नाणी आजही उपलब्ध आहेत। कोणत्याही आरोपाकडे लक्ष न देता तिने लोककल्याणाचं काम सुरू ठेवलं, अशी होती राणी। आज तुम्ही जर इंटरनेटवर तिच्या नावाने सर्च केलं तर तुम्हाला विच क्वीन वगैरे अशा काही गोष्टी मिळतील। पण तुम्ही हा विचार करा की एक अपंग राणी जिच्यावर एवढे संकट आले, तिला कुठेतरी कठोरपणे काही निर्णय घ्यावे लागले असतील, म्हणून काय तिला विसरून जायचं नाही। ती सुद्धा एक धैर्यवान, शौर्यवान स्त्री होती आणि तिचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला